महाराष्ट्र से खबर। विधायक राणा जगजीत सिंह पाटिल की प्रेस कॉन्फ्रेंस आज 11 जून बुधवार को सुबह 11 बजे विधायक राणा जगजीत सिंह पाटिल और बीजेपी जिला अध्यक्ष दत्ता भाऊ कुलकर्णी की उपस्थिति में एक प्रेस कॉन्फ्रेंस आयोजित की जा रही है। स्थान है बीजेपी जिला कार्यालय प्रतिष्ठान। आताचं जे नियोजन आहे कोल्ड स्टोरेजचं त्याच्यामध्ये थेट केंद्र सरकार आणि मोदी साहेबांच्या अंतर्गत असलेलं मंत्रालय काम करते। तर आपल्या जिल्ह्याचा आर्थिक चेहरामोहरा बदलण्याच्या अनुषंगाने जी कामं चालली आहेत त्या बाबतीत देखील आपण जनतेपर्यंत माहिती पोहोचवावी अशी आवर्जून मी अपेक्षा व्यक्त करतो आणि आपले काही प्रश्न असतील तर जरूर आपण विचारावे अशी आपल्या सर्वांना विनंती आहे। देश पातळीवर समाज जीवनाचा बदल करणारे आम्हाला काही निर्णय झाले, अशा निर्णयांची चर्चा करण्यासाठी आणि त्याचा आपल्या जिल्ह्याला झालेला लाभ याविषयीची माहिती देण्यासाठी आजची ही पत्रकार परिषद आहे। या पत्रकार परिषदेला भारतीय जनता पार्टीचे नेते आमदार माननीय श्री राणा जगजीत सिंह पाटील आपल्या सगळ्यांसोबत याविषयी संवाद साधला अनाउन्स केला होता। त्याची पार्श्वभूमी अशी आहे की आम्ही चर्चा केल्यानंतर इमर्जिंग सेक्टर म्हणजे ज्याला प्रचंड पुढच्या काळामध्ये स्कोप आहे असं सेक्टर कुठलं याची चर्चा झाल्यानंतर टेक्निकल टेक्सटाईल हा विषय पुढे आला होता। नंतरच्या काळामध्ये जे घडलं आपल्या जिल्ह्यात आपल्याला माहिती आहे, परंतु देश स्तरावरती नॅशनल टेक्निकल टेक्सटाईल मिशन हे एस्टॅब्लिश करण्यात आलेलं आहे आणि त्याला मोठं बजेट देखील दिलं आहे। आपल्याकडे आता ज्या कंपन्या येऊ इच्छितात ज्यांच्याशी आता चर्चा झाली आहे त्यांना देखील केंद्र सरकारच्या नॅशनल टेक्निकल टेक्सटाईल मिशनच्या माध्यमातून नक्की मदत होणार आहे। PLI नावाची स्कीम आहे, प्रोडक्टिव्हिटी लिंक्ड इन्सेंटिव्स, म्हणजे जेवढं प्रोडक्शन कंपन्या करतील तेवढं त्यांना टॅक्सेशन आणि इतर सुविधा केंद्र सरकार देतं। आपल्या जिल्ह्यामध्ये आता जर एखाद्याने गुंतवणूक केली तर PSI पॅकेज स्कीम ऑफ इन्सेंटिव्हच्या माध्यमातून गुंतवणूक केल्याच्या 100% SGSTचा परतावा आहे। परंतु आता आपलं नियोजन असं चाललं आहे की धाराशिवमध्ये 100% नाही तर 150% परतावा मिळावा। म्हणजे मी 1 कोटीचा जर प्रकल्प टाकला तर मला 1.5 कोटीचा परतावा 10 वर्षामध्ये जो काही टॅक्स मी भरतो स्टेट GST 1.5 कोटी मला परत मिळणार आहे। जे मोठी युनिट यायला तयार आहे त्यांना जमीन अतिशय स्वस्त दरामध्ये देणं, विजेच्या बाबतीमध्ये त्यांना काही सवलत देणं आणि विजेच्या बाबतीमध्ये सोलरसाठी त्यांना काही वेगळी प्रोव्हिजन करणं असे वेगवेगळे मुद्दे आहेत। आणि PMEGP CMEGP तुमचा जो प्रश्न होता एक्झॅक्ट संख्या क्वांटिफाय करणं कठीण आहे, परंतु आता जवळजवळ 6 MIDCचे प्रकल्प आपण कार्यान्वित करण्यासाठी प्रयत्नशील आहोत। काही ठिकाणी काही अडचणी येत आहे, परंतु माझी अपेक्षा आहे की पुढच्या वर्षभरामध्ये पूर्ण स्वरूप मिळेल। टेक्निकल टेक्सटाईल पार्कचं काम आता सुरू झालेलं आहे आणि या महिनाअखेर किंवा पुढच्या महिन्यात राऊंड टेबल कॉन्फरन्स होणं अपेक्षित आहे। त्याला मुख्यमंत्री महोदय स्वतः उपस्थित राहतील आणि जगातल्या साधारण देशातल्या आणि जगातल्या ज्या टॉपच्या कंपन्या आहेत त्यांना आपण तिथे आमंत्रित करून तो अचीव करायचा या अनुषंगाने देशभर भारतीय जनता पार्टी हे अभियान राबवते। 11 वर्षामध्ये ज्या पद्धतीने एखादा विषय मांडला गेला आणि मागे लागून तो विषय जो आहे तो आपण मान्य करून घेतला। ऑपरेशन सिंदूरच्या बाबतीमध्ये खरं मी वेगळं सांगण्याची गरज नाही, पण 2 मुद्दे मी सांगेन। आपल्या भारत देशाची ताकद काय आहे हे आता जगाला स्पष्टपणे कळालं। कोणीही येऊन काही केलं तर आपण गप्प बसत नाही। आतंकवादी हमला जर झाला तर ज्यांनी केला करायला लावला त्यांच्या देशात जाऊन जे करणं गरजेचं आहे ते आपण करून दाखवलं। त्याचा दुसरा भाग हा आहे की बऱ्यापैकी टेक्नॉलॉजी जी आहे ती मेक इन इंडिया भारतामध्ये विकसित केलेली टेक्नॉलॉजी आहे। परदेशातनं काही गोष्टी घेतल्या, परंतु आपल्या भारतातल्या शास्त्रज्ञ जे आहेत, आपल्या भारतातले जे इंडस्ट्रियलिस्ट आहेत, उद्योजक आहेत, त्यांनी उत्पादित केलेले
मग अगदी ड्रोनपासनं वेगवेगळे अगदी बॉम्बशेल्सपासनं मिसाईल्सपासनं अनेक विषय जे आहेत ते वापरले गेले आणि त्यामुळे विकसित भारत हा आपला जो संकल्प आहे त्याची सिद्धी होताना आपल्याला या ऑपरेशन सिंधूरच्या दरम्यान स्पष्टपणे बघायला मिळाली आणि फक्त आपल्याला नाही तर जगाला बघायला मिळाली. तसंच अजून एक उदाहरण आपल्याला द्यायचं म्हटलं तर कोविडच्या काळामध्ये आपल्याला आठवत असेल PPE किट जी आहे आपल्याकडे जवळजवळ उत्पादित होतच नव्हते, परंतु केवळ मोदी साहेबांनी सर्व जे तज्ज्ञ आहेत त्यांना एकत्रित बसून त्यांना एकदम जे करणं गरजेचं आहे त्याच्यासाठी स्वातंत्र्य दिलं, त्यांना जे लागते ते उपलब्ध करून दिलं आणि काही महिन्यातच एवढे PPE किट व्हायला लागले की आपली गरज भागून जगाची गरज भागवण्याचं काम आपण केलं. त्यामुळे हे संकल्प से सिद्धी हा देश स्तरावरचा जो कार्यक्रम आहे तो आपल्याला आपल्या जिल्ह्यात तर राबवायचाच आहे, आपण राबवतोय, परंतु तो प्रत्येक गावापर्यंत नेण्याची जबाबदारी जी आहे ती भारतीय जनता पार्टीने स्वीकारलेली आहे आणि त्या अनुषंगाने आमचे कार्यक्रम जे आहेत ते पूर्ण जिल्हाभर आता कार्यान्वित होणार आहेत हे देखील आपल्याला आवर्जून सांगायचं. आपल्या सर्वांचे परत एकदा आभार मानून आम्ही थांबतो. धन्यवाद. आम्ही एक्झॅक्ट रक्कम कशी सांगू शकणार नाही, परंतु जे आपल्याला मिळाले त्याची माहिती आपल्याला आवर्जून आज देतो, म्हणजे ती मग आपल्याला योग्य पद्धतीने छापता येईल. नॅशनल हायवे किती किलोमीटर, किती हजार कोटी. आता रेल्वेचं तर काम चालू आहे, रेल्वेच्या स्टेशनचं आपण बघितलं जे आता नूतनीकरण केलेलं आहे, ही महत्त्वाची कामं आहेत. आणि बाकी मग इतर तेवढीच महत्त्वाची जी प्रधानमंत्री ग्राम सडक योजना आहे, मोठं काम आहे. जलजीवन मिशनच्या माध्यमातून चालू असलेलं काम आहे. आपलं महावितरणला RDSSच्या माध्यमातून जो निधी केंद्र सरकारकडून मिळतो आहे, असे वेगवेगळे पैलू आहेत. प्रत्येक विषयाच्या माध्यमातून पूर्ण देशामध्ये प्रत्येक क्षेत्रात, आता क्रीडा क्षेत्र असेल, इतिहासामध्ये पहिल्यांदाच एवढे मोठे मेडल्स पदक जे आहेत एवढ्या मोठ्या संख्येने पहिल्यांदाच होऊ शकलं. का झालं? कारण मोदी साहेबांनी त्या विषयाकडे आवर्जून लक्ष दिलं. शौचालयासारखा विषय जरी लहान वाटत असला तरी किती मोठा आणि महत्त्वाचा आहे. माता भगिनींच्या अनुषंगाने त्या विषयाला योग्य महत्त्व देऊन नुसतं चर्चा न करता प्रत्यक्षात निधी उपलब्ध करून जे देशभर शौचालय उपलब्ध केले त्याचा मोठा इम्पॅक्ट जो आहे अगदी स्वास्थ्याच्या अनुषंगाने सुद्धा प्रचंड मोठा त्याचा फायदा जो आहे तो झालेला आहे. त्यामुळे हे सर्व वेगवेगळे विषय आहेत आणि खास करून आपल्या जिल्ह्याशी संबंधित जे विषय आहेत ते आवर्जून आपण हायलाईट करावे अशी विनंती आहे. हे दोन वेगवेगळे विषय आहेत. किमतीच्याबद्दल मी जरा 1 मिनिट बोलणार नाही, परंतु गॅस वापरल्यामुळे जे कोट्यावधी गॅस उपलब्ध कनेक्शन करून दिले त्याच्यामुळे स्वास्थ्य संबंधित जो प्रचंड फायदा झालेला आहे त्याचा देखील निश्चित विचार आपण जरी नाही केला तरी ज्या माता भगिनी त्या नक्कीच करतात हे मला आवर्जून सांगायचं आहे. सबसिडीच्या बाबतीत तर फिगर माझ्याकडे आत्ता उपलब्ध नाही आहे, पण तुम्हाला उपलब्ध करून देईल. त्याच्याबद्दल मी आत्ता लगेच नाही सांगू शकणार, पण माहिती घेऊन बोलतो मी. आजची पत्रकार परिषद जी आहे ती आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांनी गेल्या 11 वर्षामध्ये भारत देशासाठी आणि भारतीयांसाठी, भारतामध्ये राहणारे भारतीय आणि जगभर जे आपल्या भारतातून लोक गेलेली आहेत त्यांच्यासाठी जे काम केलेलं आहे ते आपण सर्वच मान्य कराल की अतिशय उल्लेखनीय, अभूतपूर्व असं काम झालेलं आहे. आणि विकसित भारताचं उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून जनतेची, गोरगरिबांची सेवा करण्याचं उद्दिष्ट कायम लक्षात ठेवून प्रत्येक कृती या सरकारच्या माध्यमातून झालेली आहे. आणि आपल्याला खरं तर एका प्रेस कॉन्फरन्सच्या माध्यमातून